जय श्रीराम. तुम्ही गेले 41 दिवस गोंदवलेकर महाराज यांची जी प्रवचन आहेत त्यांचं जे वाचन झालंय ते तुम्ही श्रवण केलेलंच असेल. आणि जर केलं नसेल तर त्या सगळ्या लिंक, पूर्वीच्या सगळ्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट मध्ये पण मिळतीलच. आज आपण गोंदवलेकर महाराजांच्या ह्या 365 दिवसांच्या प्रवचनाच्या पुस्तकातून आज हे 42व्या दिवसाचं प्रवचन आहे, त्याचं आपण वाचन करणार आहोत. गोंदवलेकर महाराज हे गोंदवले, सातारा, महाराष्ट्रातील थोर संत ज्यांनी रामनामाचा जप केला, श्रीरामाच्या आयुष्याची सगळी महती लोकांना सांगितली, शिकवली, पटवून दिली. या प्रवचन रूपी पुस्तकात त्यांनी नामाचं महात्म्य सांगितलेलं आहे. नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कसं घ्यावं, कुठे घ्यावं, का घ्यावं, या सगळ्या गोष्टींचं डिटेल त्यांनी या पुस्तकात आपल्याला शेअर केलेलं आहे. आणि याच्यासाठी कोणत्या प्रकारच्या धर्माची, जातीची, वयाची, तुम्ही पुरुष असाल, स्त्री असाल, मुलगा असाल, छोटा मुलगा किंवा यंग माणूस किंवा वयस्कर असाल, तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री, जेवणा अगोदर, जेवणानंतर, चालताना किंवा ट्रॅव्हल करताना किंवा कुठेही हे प्रवचनचे तुम्ही वाचू शकता. आणि तुम्हाला समजा वाचायलाही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हे प्रवचन निश्चितपणे श्रवण देखील करू शकाल. तर आजचं हे 42 दिवसाचं जे प्रवचन आहे त्याचं शीर्षक आहे, मायेच्या तेवढ्यातून सुटण्यास नाम हेच साधन. परमेश्वराची भक्ती करावी, त्याचे नामस्मरण करावे, असे पुष्कळ लोकांना मनातून फार वाटते. पण काही ना काहीतरी कारणाने ते घडत नाही. असे का व्हावे? तर माया आड येते. मायेला बाजूला सारून भगवंतापर्यंत कसे पोचायचे? माया ही भगवंताच्या सावलीसारखी आहे. तिला सोडून तू ये असे त्याला म्हणणे म्हणजे तू येऊ नकोस असंच म्हणण्यासारखं आहे. कारण एखाद्या वेळेस मला तू ये पण तुझी सावली नको असं म्हटलं तर कसं शक्य आहे? म्हणून माया ही राहणारच. म्हणजे आपण जे संसारी लोक आहोत त्या सगळ्या लोकांना आपण या मायेच्या आवरणामध्ये असतो, त्याच्या प्रभावाखाली नेहमी असतो. आणि आपण जेव्हा देवाचं नामस्मरण करतो, हे करण्याची इच्छा असते, तेव्हा आपल्याला काही ना काहीतरी अडचण येतात. कारण जेव्हा देवाचं नाव हळवलं जातं, तेव्हा माया पण त्याच्याबरोबर येणार असते. आणि त्या मायेला आपण कसं काय हँडल करणार? मग त्याच्या तावडीतून सुटून भगवंतापर्यंत पोहोचायचे कसं, हा प्रश्न येतो. आणि या प्रश्नाचं उत्तर एकच, म्हणजे भगवंताचं नाव घेणे. म्हणजे भगवंत म्हणजेच त्याचं नाव, आणि नाव भगवंताचं नाव म्हणजेच त्याचं दर्शन, म्हणजे भगवंतच मिळणं. तर जेव्हा आपण भगवंताचं नाव घेतो म्हणजे नामानेच मायेच्या तावडीतून सुटून भगवंतापर्यंत जाता येतं. जसे व्यक्तीशिवाय सावलीला अस्तित्व नाही, तसेच मायेला स्वतंत्र अस्तित्व नाही. म्हणजे आपल्या शरीराची कशी आपली सावली असते, जी आपल्या बरोबरच असते, तसंच भगवंताबरोबर त्याची सावली म्हणजे माया ही असणारच आहे. तिला स्वतंत्र अस्तित्व नाही. तसंच तिला स्वतंत्र शक्तीही नाहीये. कारण व्यक्तीच्या हालचालीबरोबर तिची हालचाल देखील होते. व्यक्ती न दिसली तर तिची सावली जशी दिसते त्याप्रमाणे मायेचे अस्तित्व मात्र जाणवते. मायेची सत्ता मात्र भगवंतावरती नाहीये. एखादा इसम पूर्व दिशेला चाललाय, पण त्याची सावली मात्र त्याच्या मागून त्याच दिशेला जाईल. या सावलीच्या मनात जर दिशा बदलून पश्चिमेकडे जायचे आले, तर तिला ते शक्य नाही. तो मनुष्यच जर पश्चिमेकडे जावा लागला, तरच त्या दिशेकडे जाणे शक्य आहे. याचाच अर्थ माया भगवंताच्या अधीन आहे. सर्व विश्व हे मायारूपच आहे. म्हणून त्या परमेश्वराची छाया आहे. याचा अर्थ या विश्वाला आधार परमेश्वरच आहे. म्हणजे जसं आपल्याबरोबर आपली सावली असते, तसंच परमेश्वराची सावली म्हणजे त्याची माया बरोबर असणारच आहे. आणि आपण परमेश्वराऐवजी त्या मायेतच गुरफटून राहतो, हेच आपल्याला
महाराजांनी सांगितलेलं आहे. आता या मायेच्या तावडीतून सुटून परमेश्वराकडे कसं जायचंय? समजा एखाद्या इस्माला एका मोठ्या व्यक्तीला भेटायचं पण त्याच्याकडे सरळ जाणं शक्य नाही. कारण त्याच्या घराच्या दारावर रखवालदार असतात, कुत्रे वगैरे आहेत. त्याच्या तावडीतून सुटून गेले तरच मालकाची भेट होणार. पण समजा मला अमक्या दिवशी येऊन भेटावे अशा मजकुराचे त्या मालकाच्या सहीचे पत्र जर त्याला आले असेल, तर ते पत्र त्या रखवालदारावर दाखवताच तो त्याला विना तक्रार हात सोडेल आणि मालकाची भेट होईल. तसे भगवंताचे नाम म्हणजे भगवंताच्या सहीचे पत्र जर आपण घेऊन गेलो, तर मायारूपी रखवालदार ती सही पाहून आपल्याला हात सोडेल आणि भगवंताची भेट होईल. म्हणजे भगवंताच्या भेटीसाठी नामस्मरण करण्यासारखा सोपा उपाय महाराजांनी आणि सगळ्याच संतांनी सांगितलेला आहे. जसं मोठ्या माणसाला भेटायला त्याची जर सही असलेलं पत्र मिळालं, तो कोणत्या प्रकारचा सिक्युरिटी गार्ड किंवा त्याचे रखवालदार किंवा कोणतीही गोष्ट आपल्याला अडवू शकणार नाही. तसंच भगवंताला भेटायचं असेल, तर भगवंताचं नाम हे घेणं गरजेचं आहे. जर आपण घेऊन गेलो तर मायारूपी रखवालदार ते सही पाहून आपल्याला आत सोडेल आणि भगवंताची भेट होईल. म्हणून माया तरुण यायला, जायला भगवंताचे नामस्मरण हाच एक रामबाण उपाय. नामस्मरणात खूप तल्लीन व्हावे, देहाचा विसर पडावा, देहबुद्धी विसरून नाम घेणे हेच निर्गुण होणे. म्हणजे आपल्या देहाची आपल्याला ह्या देहाबद्दल काहीच न वाटणे, ते लक्षातच नेणे, इतपत त्या नामामध्ये आपण जेव्हा गुंगून जातो, तेव्हाच आपण हे निर्गुण होणे असं म्हणू शकतो. भगवंत जर कृपण असेल, तर तो नाम भक्ती देण्यात येईल. म्हणून त्याला हळवावे आणि तुझ्या नावाचे प्रेम दे, हेच त्याच्याकडे. बाकी सगळं देईल, पण हे नामप्रेम तो फार क्वचित देतो. म्हणून आपण तेच मागावे. रामाचे अनुसंधान नित्य ठेवावे आणि आनंदात राहावे. विषयाची उर्मी, शेवटचं वाक्य, विषयाची उर्मी हे मायेचे स्मरण होय. नामाचे स्मरण हे भगवंताचे स्मरण होय. म्हणजे आजच्या या 42व्या दिवसाच्या प्रवचनामध्ये महाराजांनी हेच सांगितलेलं आहे, की मायेच्या तावडून सुटण्यास नाम हेच खरं साधन. आता आपण 11 वेळेला श्रीरामाच्या नावाचा जप करूया. श्रीराम 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 श्रीराम. धन्यवाद. हे 42व्या दिवसाचं प्रवचन तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुमचा हा दिवस आनंदाने, सुखाने, आरोग्यपूर्ण जावं हीच त्या श्रीरामचरणी इच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबवतो. ज्यांना अधिक माहिती हवी असेल त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंटमध्ये जरूर बघावं. तुम्हाला पूर्वीच्या सगळ्या जे प्रवचनाचं वाचन झालेलं आहे, ते श्रवण करण्याची संधी पण आहे. तुम्ही त्याचा उपयोग घेऊ शकता आणि तुम्ही हे करत असताना तुम्हाला फिजिकली पुस्तक नसेल वाचायचं, ऑनलाईन पुस्तक देखील तुम्ही फ्रीमध्ये वाचू शकता. धन्यवाद. जय श्रीराम.